गेले 2 दिवसापूर्वी बिरसा ब्रिगेड असेल, त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अन्य काही संघटना आणि कार्यकर्त्यांनी ज्यावेळी आदिवासी विभागामार्फत घोडेगाव इथं असणारा प्रकल्प अधिकारी जे आहेत त्यांच्या अंडर जे काही सेंट्रल किचनच्या माध्यमातून जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यामध्ये जवळपास 14 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना इथं तुम्ही आता पाहिलं आहे की जे अन्न शिजवलं जातं आणि त्याचा पुरवठा केला जातो, ते निकृष्ट दर्जाचा अन्नाचा पुरवठा परवाच्या दिवशी झाला की ज्याच्यामध्ये आळ्या आढळल्या गेल्या. ते देखील त्या अधिकाऱ्यांनी पाहिलं, त्यांनी देखील मान्य केलं. परंतु आमचं सर्वांचं म्हणणं आहे की गेले काल आणि आज 2 दिवसापासून आम्ही जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. त्यामुळे सेंट्रल किचनला आम्ही आज सर्वजण इथं आलेलो आहोत की ज्या सेंट्रल किचनमधून अन्नपदार्थ शिजवलं जातं आणि ते विद्यार्थ्यांना खाण्याकरता पाठवलं जातं, टेंडर देताना त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती आहेत की ते जे वाहन आहे त्या जे गरम पदार्थ आहेत ते काही तासाच्या आतमध्ये गरम स्वरूपामध्ये तिथं पोच झालं पाहिजे. परंतु म्हणजे सुविधायुक्त वाहनाच्या माध्यमातून त्याची वाहतूक अन्नपदार्थ झाली पाहिजे. परंतु तुम्ही पाहताय की जे गुड्स कॅरियर म्हणून ज्या वाहनांचं RTO रजिस्ट्रेशन आहे अशा पिकअपमध्ये माणसं वाहण्याकरता ज्या इको व्हॅन आहेत त्याच्यामध्ये हे अन्न वाहून त्या मुलांपर्यंत नेलं जातं. याच्यामध्ये खूप मोठी एक लिंक आहे, खूप मोठा भ्रष्टाचार आहे. कुठल्याही प्रकारे आदिवासी समाजातील लहान घटकांना, मुलांना दर्जेदार अन्नाचा पुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका आहे. की मधल्या कालखंडामध्ये देखील रोहितदादा पवार यांनी सांगितलं होतं की एक तर शेतकऱ्याच्या दुधाला बाजारभाव नाही आणि समोरच्या बाजूला 140 रुपये लिटर जे दुधाच्या दराने माल खरेदी केला जातो ठराविक एजन्सीमार्फत किंवा ठराविक उत्पादकांकडून. आणि एवढा प्रचंड भ्रष्टाचार या योजनेमध्ये आहे आणि अन्नपदार्थ हे देखील निकृष्ट पद्धतीनं शिजवून. आता तुम्ही चपाती खायला दिली, कुठे गेली चपाती ही इथं आता हे चपाती आहे आता आमच्या इथं मी देखील आता खाऊन त्याच्यामध्ये पाहिली ही जी चपाती आहे तुम्ही याच्यात पाहू शकता. मी मगाशी असा तुकडा ज्यावेळा असा या चपात्या आहेत तिचं कच्चा वास येतो, तोंडामध्ये खायला घेतली, तुम्ही मला खायला दिली होती का अक्षरशः गव्हाच्या पिठाचा गोळा का आहे. आणि ह्या असल्या पद्धतीच्या चपात्या जर आमच्या या लहान मुलांना दिल्या जात असतील आणि तुम्ही जर म्हणत असाल आदिवासीचं कुपोषण जर हटवायचं असेल तर दर्जेदार चांगला अन्नपदार्थ मिळवण्याकरता हे कुपोषित नाही. अजून ही बालकं मुलं हे निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊन ही आजारी पडू शकतात, त्यांना गंभीर आजार होऊ शकतात, आरोग्य धोक्यात होऊ शकतं. ही जी लिंक आहे भ्रष्टाचाराची लागलेली कीड ही समूळ नष्ट करण्याकामी आम्ही हा विषय विधिमंडळामध्ये मांडण्यासाठी आम्ही सर्व मंडळीचं बिरसा ब्रिगेडचे प्रवीण पारदे आहेत, विद्यार्थी संघटनेचे प्रमुख दीपक वालपुळे आहेत, अन्य पदाधिकारी आहेत. आणि हे याच्यामध्ये गेले 2 दिवस आम्ही लढतोय. दोषींवरती कार्यवाही झाली पाहिजे. नुसतं त्यांच्यावरती कार्यवाही करून तर यांना चांगल्या प्रकारचं दर्जेदार अन्न मिळण्याकरता आम्ही सर्वजण एकत्रित लढत आहोत. आणि जोपर्यंत दर्जेदार अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता तात्काळ काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्ही सरकारकडे मागणी करता? म्हणणं जे आहे की परवा ज्या आळ्या निघल्या आणि त्याच्यामुळं आळ्यांचं मिश्रित अन्न विद्यार्थ्यांनी खाल्लं, उद्या त्यांच्यात काही होऊ शकतं. त्याच्यामुळं जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याकरता आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये रात्री 11 वाजेपर्यंत बसलो होतो. आता देखील बसणार आहोत. त्यांनी जर काही कार्यवाही केली जर नाही तर आमचं म्हणणं आहे का प्रकल्प अधिकारी हे देखील निलंबित झाले पाहिजे असे आमचे म्हणणं आहे.